हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागांचे अपडेट पाहायला सुरुवात करूया. तर आपण इथे पाहतो की आता कृष्णाचा गृहप्रवेश होणार असतो. बाळजाबाई आतमध्ये घरात चाललेले असतात. तर लगेचच आता कृष्णा पटकन बाळजाबाईंना म्हणते, बाळजाबाई अहो तुम्ही बी एक झाकपैकी उखाणा घ्या की. आता बाळजाबाईंना कृष्णाने उखाणा घ्या असं म्हटल्याबरोबर सगळ्यांनाच खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. सगळेजण कृष्णाकडे बघतच राहतात. त्याबरोबर बाळजाबाईंना मात्र रागच येतो. बाळजाबाई कृष्णाला म्हणतात, आम्ही उखाणा घ्यायचा? कशाबाई आम्ही का उखाणा घ्यायचा? त्यावर कृष्णा म्हणत असते, आवा असं काय करतायसा बाळजाबाई, म्हणजे तशी रीत आहे ना व म्हणून म्हणलं. आणि त्यात तुम्ही 5 गावच्या सरपंच आहेसा, मग तुम्हासनी लोक देवीच्या जागी बघतात. आणि आढळराव सरकार आणि तुमची दोघांची जोडी म्हणजे लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे जणू, म्हणून म्हणालोय. घ्या की तुम्ही बी झाकपैकी नाव. अहो भारी वाटेल, घ्या की. आता कृष्णाला लगेचच तिचा सासरा म्हणजेच गणपत चुलत सासरा म्हणायला लागतो की बाळजाबाईंनी काय बोलायचं हे सुनबाई फक्त बाळजाबाईच ठरवतात. त्याबरोबर आता इथे लगेचच जयकांतच्या कानामध्ये मैनावती म्हणायला लागते की बघ मला काय आनंदाच्या उकळ्या फुटायल्यात बघ. अरे म्हणजे वरात आपल्या दारापावतर बिना फटाकड्या वाजवता आणली, पर ह्यो कृष्णा नावाचा फटाकडा शेवटी बाळजाबाईंच्या नाकावर फुटलाच. त्याबरोबर जयकांत म्हणतो, म्हणजे नेमकं तुला म्हणायचं काय मम्मी? त्यावर ती सांगायला लागते, अरे ज्या नावाचा आजपावतर तिरस्कार केला आता तेच नाव उखाण्यात घ्यायला लागणार. तर इकडे लगेचच आता कृष्णा म्हणते, बाळजाबाई घेतायचं नवं नाव? नाही म्हणजे माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेतला असेल तर. त्याबरोबर लगेचच आता आढळराव म्हणायला लागतात की नाही काहीच चुकीचं नाही आहे, रीत आहे तर मग पाळायला तर हवी. आजपर्यंत रांगडे पाटलांच्या घराण्यात कधी बी रीत मोडली गेलेली नाही ना व, म्हणून म्हणायला लागलो. त्याबरोबर आता मैनावतीसुद्धा बाळजाबाईंना म्हणायला लागते, बाळजाबाई अहो घ्या की मग झाकपैकी उखाणा. बाळजाबाई तिच्याकडे रागाने बघतात तर ती म्हणते, नाही म्हणजे जर लक्षात असेल नवं काय तुमच्या एखादा उखाणा तर घेऊन टाका असं म्हणत होतो म्या. लग्नात घेतला असेल नवं तोच घ्या की. मग आता कृष्णासुद्धा बाळजाबाईंना म्हणते, घेताय नवं बाळजाबाई उखाणा? मग बाळजाबाई म्हणतात, वय घेतो की उखाणा. आणि मग त्या आता उखाणा घ्यायला सुरुवात करतात. गावानं दावली वाट, गावानं दावली गाठ म्हणून बांधली लगीन गाठ. गावानं दावली वाट म्हणून बांधली लगीन गाठ. कृष्णाबाई माप ओलांडून या रांगडे पाटलांच्या घरात आणि पहा इथला शाही थाट. त्याबरोबर कृष्ण म्हणते, वा 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 छान उखाणा घेतलायसा. अहो पर याच्यात धन्याचं नाव कुठं आहे? उखाण्यात धन्याचं नाव याय हवं नवं, तवाच तर तो उखाणा होतोय की. मग आढळराव सरकारांचं नाव कुठं आलं याच्यात? त्याबरोबर आता लगेचच इकडे आढळराव म्हणायला लागतात की अरे वय की, अहो कारभारीन, अहो आमचं नाव यायला हवं नवं का उखाण्यात? आमचं नाव घ्या. आणि वय पिरमानं एकेरी नाव घेतलं तरी बी आम्ही काही रागवायचो नाही हां, घ्या एकेरी नाव घेतलं तरी. मग लगेचच बाळजाबाई म्हणतात, अहो वय की चुकून विसरलोच. वय घेतो की नाव, एकेरी नाव घेतो हां. सुनबाईंनी केला हट्ट म्हणून घेतो आज उखाण्यात नाव. सुनबाईंनी केला आज हट्ट म्हणून घेतो आज उखाण्यात नाव. इकडं आढळराव पडले पदरी, आता झालं पवित्र म्हणायचं गाव. आता हे असं नाव घेतल्याबरोबर लगेचच सगळीजण म्हणतात, वा वा काय उखाणा घेतलायसा. आता तुम्ही घ्या भाऊजी असं मैनावती म्हणते. त्यावर लगेचच आता आढळराव म्हणतात, मग काय नाही म्हणायलोय का, भाजीत भाजी. तोपर्यंत लगेचच आता इथे दुष्यंत म्हणतो, प्लीज बास, आपण काही दिवस याच्यातच संपवणार आहोत का आजचा? नाही मला ना खूप सफोकेशन होत आहे, आता मला त्रास होतोय. त्याबरोबर लगेचच मैनावती म्हणते, भाऊजी तुम्ही नंतरच्याला घ्या उखाणा एखाद्या कार्यक्रमात, पर आत्ता आपण नवीन सुनबाईसने असं खोळंबवायला नको नव्ह का. चला आपण आतमध्ये जाऊ. आणि तसं बी दुष्यंतला बी आता त्रास वाटायला लागला नव्हे या समद्याचा. चला आतमध्ये जाऊ. कृष्णे आता उजव्या पायाच्या अंगठ्यानं हे माप ओलांड आणि आमच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी ये बघ. मग कृष्णा उजव्या पायाच्या अंगठ्याने माप ओलांडते आणि घरात येते. त्याबरोबर आता मैनावती तिला म्हणत असते, आलीस नवं आता घरात, आता हे कुंकवाचं पाणी आहे नवं, ह्यामध्ये ठसं उमटवत अख्ख्या घरात जा. त्याबरोबर कृष्णा म्हणते, भाई. आणि मग ती आता
त्या कुंकवाच्या पाण्यावरती पाय ठेवते. तिचा पाय सरकतो, तोल जाणार असतो, पण मग ती दुष्यंतचा हात पकडते. आता सगळेजण त्यांच्याकडे पाहायला लागतात. पटकन दुष्यंतही कृष्णाचा हात पकडतो आणि मग तो कृष्णाला खुणावतो की हात पकडूनच पुढे जा. मग कृष्णा दुष्यंतचा हात पकडूनच आता बाळजाबाईंच्या घरामध्ये लक्ष्मीच्या पावलांचे ठसे उमटवते. त्याबरोबर लगेचच आता अढळराव तिकडे येतात आणि म्हणत असतात, बघा आल्या नव्या सुनबाई घरात. तर इकडे कृष्णा आणि भक्ती या दोघी मात्र घर बघण्यामध्ये व्यस्त झालेले असतात, कारण त्यांनी बाळजाबाईंचं घर आतमधून पहिल्यांदाच पाहिलेलं असतं. तर अढळराव गपचूप बाळजाबाईंच्या कानात म्हणत असतात, बघा की आल्या आपल्या नव्या सुनबाई, नव्या इचाऱ्याच्या नव्या कारभारीन या घरात आल्या. आता ह्या घरात चांगलं होणार समज. आत्ता पावतर झालं तसंच. बरं चला आता जरा आराम करतो म्हणतो. नाही म्हणजे तुम्ही एवढा झाकपैकी उखाणा घेतलात की नाही, तो जरा पचना, त्यासाठी जरा आरामाची गरजच लागेल. आणि मग आता अढळराव तिकडनं जातात. त्याबरोबर भक्ती म्हणत असते, बाई कृष्णा काय भारी आहे तुझं घर, मला तर बाई लईच आवडले. आता तर तुला ह्या घरातच राहायचं असेल ना रोज. त्याबरोबर कृष्णा म्हणते, अगं भय ग, पर हे घर नेमकं बघून घ्यायला लागेल एकदा. त्यावर भक्ती म्हणते, अगं मग दाजीसनी सांग की ते धावतील तुला, म्या बोलू काय त्यासनी तुला घर दावाय. त्यावर कृष्णा म्हणते, नाही न ग, तू कशा पायी बोलतोस, म्या आहे की म्या बोलतो त्यासनी. तोपर्यंत दुष्यंत हा कृष्णाच्या उपरण्याबरोबर त्याच्या शेल्याची जी गाठ बांधलेली असते ते सोडत असतो. त्याबरोबर आता लगेचच कृष्णा म्हणते, म्या बोलतो त्यांच्याशी, आओ. तोपर्यंत दुष्यंत हा गाठ सोडवतो आणि तिकडनं निघून जातो. कृष्णा मात्र तिथे तशीच उभी राहते. मग त्या ठिकाणी मैनावती येते आणि कृष्णाला म्हणते, कृष्णे अगं तुला आमचं पुरं घर बघायचं असेल ना व. त्यावर कृष्णा होकार देते. मग मैनावती म्हणते, काय हरकत नाही, हे बघ हे कुकवाचं पाणी, ह्यामध्ये हात बुडवून तुला आपल्या समद्या घरात हात लावायचे आहेत, तुझ्या हाताचे ठसे. मग आता तू ते करता करता माझ्याबरोबर चल मागणं, मग तुला घर दिसेल की आपलं. त्याबरोबर कृष्णा होकार देते. मग ती पहिला ठसा उमटवते, ती म्हणजे हॉलमधल्या भिंतीवरती. तर आता ती तिकडनं गेल्यावर लगेचच आता काका म्हणायला लागतो, आओ तुमच्यावरती सुनबाई भारी पडल्या की आल्या आल्या बाळजाबाई. त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असतात, कोण कोणावर भारी पडायला भाऊजी हे तुम्हासनी कळलंच. जेव्हा पहिल्यांदाच ही पोर माझ्या आडवी गेली होती राहू केतू परमानं आणि मला म्हणाली होती की आम्ही चुकीचा न्याय करायलोय म्हणून ती मधी बोलायला लागली होती, तेव्हापासून त्या आम्ही पोरापोरींची लगीनं ठरवत होतो. तेव्हा त्या एका पोराचं आणि पोरीचं लगीन मोडत होतं. तेव्हा हिनं आम्हासनी जी अक्कल शिकवली तो पवतर अजून आम्ही हिशेब केलाय कुठं. पाय पुसायला बी दारात ठेवणार नाही ही असली घाण आम्ही आमची सून म्हणून या घरात आणल्या. मग बदला घेणार नाही वय. आम्ही समद्या गोष्टींचे हिशेब आत्ता चुकते करणार भाऊजी. आणि समद्यात चांगली गोष्ट काय आहे माहिती आहे का, ही कृष्णी माझी सगळ्यात मोठी शत्रू आहे. हिला सौताला बी माहीत नाही. हिला माहीतच नाही बाळजाबाई काय चीज आहे. ही जिच्या कैदेत आहे ती काय आहे ना तेच हिला ठावं नाही. आता बघाच म्या काय करतो ते. तर इकडे दुष्यंत हा आता खोलीत येतो आणि मला आता सफोकेशन होतं या कपड्यांमध्ये असं म्हणत तो जोरात पहिलं ते फेटा काढतो, उपरण टाकतो आणि म्हणतो, अरे चेंज करायला सध्या कपडे काढून ठेवलेले नाही आहेत का माझे. मग दुष्यंत रागारागात कपडे घेऊन चेंज करायला जातो. तोपर्यंत आता कृष्णाला घेऊन मैनावती दुष्यंतच्या खोलीत येते आणि म्हणत असते, ही बघ ही दुष्यंतची खोली म्हणजे आता तुझी बी खोली. हां म्हणा, आता ही खोली तुझ्यासाठी काय नवीन नाही, चोर पावलांनी का होईना पर तू येऊन गेल्यास की या खोलीतनं काय. त्याबरोबर कृष्णाला आठवतं दुष्यंतला जेव्हा लागलं होतं त्यावेळेस कृष्णा तिथे त्याला मलम लावण्यासाठी माती लावण्यासाठी गेली होती. त्याबरोबर आता मैनावती लगेच म्हणते, जाऊ दे आता जुनं उखरण्यात काय मजा, त्यापेक्षा तू एक काम कर, पटकीनी इथं हाताचे ठसे उमटीव, तोवर मी आलेच. आणि मग आता मैनावती तिकडनं निघून जाते. त्याबरोबर दुष्यंत चेंज करून त्या ठिकाणी येतो आणि तो कृष्णाला तिकडे बघतो आणि विचारतो, इथे काय. त्याबरोबर कृष्णा सांगते, हे हाताचे ठसे उमटवायची होती कुंकवाच्या पाण्यातली. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, हे बघ माझ्या खोलीत असलं काही करायचं नाही, मला नाही चालणार. त्यावर कृष्णा म्हणते, अहो बाळजाबाईंनी सांगितलं आहे.
त्यावर दुष्यंत म्हणतो, ते सगळं या खोलीच्या बाहेर करायचं, या खोलीत नाही. मला माझ्या भिंतीवरती फोटो फ्रेम लावायचे आहेत, त्यामुळे इथे हाताचे ठसे वगैरे नको. त्यावर कृष्णा म्हणते, अहो असं काय करायला आहे, तशी रीत असते. दुष्यंत म्हणतो, हे बघ माझं डोकं आधीच दुखतंय, त्याच्यात तू अजून दुखवू नको. अगं तू मोठी बहीण आहेस ना, मग तू काहीतरी समजाव ना तिला, असं तो भक्तीलाही म्हणतो. त्यावर भक्ती म्हणते, आता म्या काय बोलणार तुमच्या नवरा बायकोंच्या मध्ये. आता खोली बी घर बी तुमचं, खोली बी तुमची आणि भिंत बी तुमचीच की. मग त्याच्यावर फोटो फ्रेम लावायचं का कुंकवाचं ठसं उमटवायचं हे तुमचं तुम्ही ठरवा की. म्या तुमच्यामध्ये कशी बोलायचो. त्याबरोबर लगेचच आता दुष्यंत कृष्णाला म्हणतो, उमटव काय उमटवायचं ते. मग कृष्णा ही आता हाताचे ठसे उमटवायला चाललेली असते. इतक्यात तिचा पाय स्केटिंगवरती पडतो आणि तोल जात असतो. ती समोर असलेल्या दुष्यंतच्या अंगावरती तिचे हात टेकते. आता कुंकवाचे हात टेकल्याबरोबर पांढऱ्या शुभ्र टी शर्टवरती लाल लाल कुंकवाचे हात उठलेले असतात. आता कृष्णा घाबरते आणि दुष्यंतकडे बघत असते. तर इथे दुष्यंत आता कृष्णावरती चिडलेला असतो. त्याबरोबर आता इथे भक्तीला मात्र हे सगळं बघून हसायला येत असतं. भक्ती कृष्णाला म्हणते, कृष्णे अगं तुला तर फक्त कुंकवाचे हात भिंतीवर उठवायचे होते, पण तू तर दुष्यंत सरकारांच्या मनावर उठवलेस की. तर दुष्यंत म्हणत असतो, माझी फेवरेट टी शर्ट होती ही. नेहमी तुझ्या चुका माझ्याच बाबतीत कशा काय होतात गं, माझ्या वेळेसच कशी चुकतेस तू. त्यावर कृष्ण म्हणते, सॉरी आहो ते. आणि दुष्यंत म्हणतो, अगं नको हात लावूस त्याला, आणखीन ते खराब होते. इतक्यात मैनावती हाक मारते कृष्णाला. कृष्ण म्हणते, वय आलो, आणि पटकन कुंकवाचे हात भिंतीवरती उमटवते आणि बाहेर निघून येते. मैनावती म्हणते, हे बघा, हे हाय आपलं स्वयंपाकघर. आता ह्या स्वयंपाकघरात आजपासून तू काम करणार आहेस. त्यावर कृष्णा म्हणते, म्या. त्यावर मैनावती म्हणते, वय तूच. त्यावर कृष्णा म्हणते, बरं मग आता निघूया. त्यावर मैनावती म्हणते, अगं असं कसं गं तू म्हणतेस, तुला काय लग्नानंतरच्या रीतीभाती माहीत नाही आहेत काय. त्यावर कृष्णा म्हणते, म्हणजे. त्यावर मैनावती सांगते की अगं आता तुला दूध तापवायचं आहे. त्यावर कृष्णा म्हणते, म्या. त्यावर बाळजाबाई म्हणतात, नाही आता बाहेरनं शेजारच्या गावातनं बाई बोलवायची, ती तापविल की दूध. अगं कृष्णा, आता तुझंच लगीन झालंय ना व, मग तुलाच दूध तापवायला लागणार की. त्याबरोबर आता मैनावती म्हणते, कृष्णे तापव बाई पटकन एकदाच दूध. तू एकदा का दूध तापवलंस की नाही की जरा वेळ म्हणतो जाऊन आराम करतो. अगं लई दमाया झालंय बघ आजच्या दिवसात. चल ये पटकिनी दूध तापीव आणि एकदाचं मोकळं कर बाई समद, म्हणजे कसं आमासनी बी जरा आराम करायला भेटेल. काय ये लवकर ये. त्याबरोबर आता कृष्णा ही देवी आईला नमस्कार करत असते आणि म्हणत असते, देवी आई सांभाळून घे ग बाई, आता कसं होईल माझं. त्याबरोबर मैनावती म्हणत असते, अगं कृष्णा काय करायला लागलीस, ये की पटकिनी आणि ते दुधाचं पातेलं ठेव पटकन गॅसवर, ये. कृष्णा मनातल्या मनात म्हणत असते, बापरं आज पाव तर कधी चुलीमोरं उभं राहिलो नाही आणि आज अचानक ही गॅस पिरकरण कसं काय व्हायचं माझं या गॅसवरती आता. त्याबरोबर आता लगेचच इकडे भक्ती तिला म्हणते, कृष्णे जा बाई जा पुढं हो, आली तुझी परीक्षेची घटका, आता जा परीक्षेला सामोरी हो पुढं. देवी आई सांभाळून घे ग बाई, तुझ्या लेकीला सांभाळून घे, असं भक्तीसुद्धा मनातल्या मनात म्हणत असते. तर आता मैनावती कृष्णाला म्हणते, अगं कृष्णे ठेव की एका कुठल्या तरी गॅसवर. मग कृष्णा आता एका उजव्या बाजूच्या गॅसवरती ठेवूनच देते दूध. मग म्हणते, आता हे पेटवायचं कसं. मग ती आता लायटर शोधत असते. त्याबरोबर मैनावती तिला म्हणते, अगं हे बघ, हे याने पेटवायचं असतं. आता कृष्णाला लायटर माहीतच नसतं कसं असतो तो. कृष्णा म्हणते, यानं पेटवायचं कसं, काय करायचं याचं. त्यावर मैनावती म्हणते, अगं भय समजू शकते, तुझ्या घरी दगडाची चूल असेल ना मग तुला कुठे येणार आहे गॅस शेगडी वापरता. तू तर पहिल्यांदाच हे असलं किचन असली भांडी पाहिली असशील ना का. असू दे मी शिकवतो तुला. हे बघ, हे असं बटन दाबायचं आणि हे असं फिरवायचं आणि हे असं इथं लावायचं, कळलं का. मग कृष्णा आता मैनावती जसं जसं सांगते सगळं अगदी तसं करत असते, पण जमत नसतं. मग मैनावती तिच्या हाताला धरूनच तिला ते सगळं करवते. आणि मग आता ती विचारते, हिला स्वयंपाक पाणी बनवता येतो ना व. नाही म्हणजे. त्याबरोबर लगेचच आता भक्तीकडे कृष्णा बघते. तर भक्ती म्हणते, वय येतो की, समजा स्वयंपाक बिपाक येतो तिला. म्हणजे आज काय झालंय, नवीन आहे ना व ती, त्यामुळं जरा गोंधळ आलाय. बस
बाकी काही नाही. त्याबरोबर आता दूध उतायला वरती येतच असतं. इतक्यात पटकन कृष्णा गॅस बंद करते. त्यावर लगेचच मैनावती म्हणते, अगं कृष्णे, हे काय केलंस? अगं दूध उतू घालवायचं असतं, असं नसतं करायचं. बाळजाबाई, तुमची ही नवी सून आपल्याला काही खड्ड्यात घातल्याशिवाय राहत नाही वाटतं. त्यानंतर आता रात्रीच्या वेळी भक्ती कृष्णाला म्हणत असते, अगं कृष्णे, आता जा की तू तुमच्या खोलीत. अगं दुष्यंत सरकार वाट बघत असतील तुमची. आता त्यासनी काय हवं काय नको हे कोण पाहणार, तूच नवं का? त्याबरोबर इकडे दुष्यंत हा गौतमीचे फोटो व्हिडिओ सगळं बघत बसलेला असतो. तर कृष्णा खोलीमध्ये आलेली असते. आता जशी कृष्णा खोलीत येते, दुष्यंत पटकन उठतो आणि तावतावात खोलीच्या बाहेर निघून जातो. कृष्णाला मात्र प्रश्न पडतो की अरे ह्यासनी काय झालं, हे असं कशापायी गेलं खोलीच्या बाहेर तडातडा. जाऊ दे. आणि मग आता कृष्णा ही त्या फोटोजच्या जवळ येत असते जिथे दुष्यंतने पूजाचे फोटो ठेवलेले असतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, आता कृष्णाच्या हाती लागेल का गौतमीचा फोटो? ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि खरोखर पुढे नक्की काय घडतं हे जाणून घेण्यासाठी चॅनलबरोबर जोडलेले राहा. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबू. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.